माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून दुसरा इनाम 3,51,000 रुपये महिला मंडळाला नानकराम नेबनाणी करून आणि चौथा इनाम 2,51,000 नानकराम नेबनाणी करून महिलांना राहणार आहे। पुरुषाची दहीहंडी इथेच होणार आणि महिलांची सायन्स स्कोरवर भव्य प्रमाणात होणार आहे। असा महिलांचा मान सन्मान आदर करणे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत। लाडली योजनाचा त्यांनी हे केलेला आहे। 1,500 रुपये बहिणींना त्यांच्या खात्यात येत आहे आणि पुन्हा मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेच होणार आहे। आणि लाडल्या बहिणींना मी त्यांना विनंती केली आहे की 3,000 रुपये द्या। आता 1,500 भागणार नाही। दर आपल्या लाडल्या बहिणींना पुढच्या टर्ममध्ये नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार आणि 3,000 रुपये प्रत्येक बहिणींना ते देणार आहेत अशी मी त्यांना विनंती केली आहे। असे आमचे लाडके कर्तव्य दक्ष महिलांचा आदर सन्मान करणारे बहिणींचा मान करणारे एकनाथ शिंदे साहेब। आता मी येथील पोलीसची तुम्हाला सांगतो, नवीनचंद्र रेड्डी साहेब आयुक्त अमरावतीचे, त्यांचे खालचे पदाधिकारी येथील ते गाडगे बाबाचे परिसराचे पोलीस इन्स्पेक्टर माने साहेब, त्यांचे सहकारी उपस्थित सर्व पोलीसवाले हे अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत। आपल्या कर्तव्य नेहमी ते अमरावती बजावत आहेत। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे, अमरावती पोलीस 1 नंबर आहे राज्यात आणि त्यांच्या उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने घ्यावा। शांतता ठेवणे, कर्तव्यदक्षताने सर्वावर अंकुश ठेवणे हे अमरावती पोलीसचे कर्तव्य आहे। मी पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी साहेबांसह PI येथले माने साहेब आणि सर्व पोलीस बांधवांचा अभिनंदन करतो, कौतुक करतो की ते एक आमचे सेल्यूटचे पात्र आहेत, ग्रेट आहेत। त्यांना मी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि मी मुख्यमंत्री साहेबांना सांगेल की पुढील सरकार येईपर्यंत आणि इथे जे पोलीस स्टाफ आहे त्यांना एक विशेष बाब, एक कॅबिनेट ठराव घेऊन 5 वर्षासाठी अमरावतीतच ठेवावे अशी मानसिकता आहे। आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगणार आहो, आमचे कर्तव्यदक्ष DCP साहेब सागर पाटील साहेब, गणेश शिंदे साहेब, आमची बहीण DCP आमची बहीण भाविस्कर मॅडम आणि सर्व पोलीस स्टाफ आमची बहीण दातारकर सर्व कर्तव्यदक्ष आहेत।